नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, घरनिकीचा राजा म्हणून एक प्रसिद्ध बैल आपल्याला माहितीच आहे आणि या बैलालाच 10-20 लाख नव्हे तर 1,25,00,000 रुपयांची मागणी आली होती। मात्र या बैलाच्या मालकांनी साप हा बैल विकण्यास नकार दिला। नेमकं त्यामागे काय कारण होतं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्यामुळे आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, या बैलाला तब्बल 1,25,00,000 रुपयांची मागणी आलेली असता देखील हा बैल त्यांनी का विकला नाही या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। एवढी मोठी बैलाला मागणी आली असताना देखील त्यांनी हा बैल न विकण्याचं कारण म्हणजे त्या बैलाबद्दलची आपुलकी आणि या बैलानेच त्यांना कितीतरी संपत्ती कमवून दिली। त्यामुळेच एवढ्या मोठ्या पैशांची मागणी आलेली असताना देखील बैल मागितला 70 लाखाला, बैल मागितला 80 लाखाला, बैल मागितला 1 कोटी रुपयाला, बैल मागितला 1,25,00,000 रुपयाला, तरी मालकाची दानत बघा। बैल दावणीला ठेवला, बैल दिला नाही। म्हटलं या बैलामुळं आज घरनिकीचा राजा आणि राजाचं नाव आणि या कुटुंबाचं नाव अखंड देशात पोहोचलं। हे बैलावरचं प्रेम आहे। पैशाला किंमत नाही, पैसे सगळेच लोक कमवतात, पण त्या लक्ष्मीनं आपल्या कुटुंबाचं नाव जगापर्यंत। बैलांविषयी प्रेम आणि आदराची भावना लक्षात घेता त्यांनी हा बैल विकलेला नाही। या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि घरनिकीचा राजा या बैलाबद्दल आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।